अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय प्रभावी उच्च कोटीची अशी सेवा बघणार आहोत. त्वरित फल देणारी ही सेवा आहे. अगदी कमी वेळेत पूर्ण होणारी प्रभावी जबरदस्त ही सेवा आहे. तर ही सेवा आहे स्वामी महाराजांचे 3 गुरुवार. 3 गुरुवार व्रत कसे करावे याबद्दलची संपूर्ण माहिती उद्यापनासहित आपण बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. आपण स्वामींचे 11, 21, 51, 108 गुरुवार करत असतो. माझ्याकडून स्वामींनी ही सेवा करून घेतलेली आहे. काहींना कसं असतं ना की त्यांचे 11 गुरुवार 21 गुरुवारचे व्रत सुरू असताना मध्येच गुरुवार सुटतात, कारण तो बराच मोठा कालावधी असतो, त्याच्यामुळे त्यांचे गुरुवार सुटतात. पण तुमची स्वामींची सेवा करण्याची इच्छा आहे, गुरुवार करण्याची इच्छा आहे, पण कालावधी जास्त असल्यामुळे मध्येच अडचणी येऊन गुरुवार सुटतात. तर मग काय करायचं बघा. अगदी कमी वेळेत होणारी आणि तितकंच फळ देणारी सेवा अशी कोणती असेल तर हे स्वामींचे 3 गुरुवार व्रत. अतिशय प्रभावी उच्च कोटीची सेवा आहे. तुम्ही नक्की एकदा करून बघा. खूप सुंदर अनुभव येतो. तुमची कितीही कठीण इच्छा असू देत, 100% स्वामी पूर्ण करतील. फक्त महाराजांवर दृढ विश्वास, श्रद्धा हवी. जेथे श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्या सेवेचं फळ स्वामी देतातच. तर बघा, आता हे 3 गुरुवारचे व्रत कसे करावे. ही सेवा महिला, पुरुष, मुलं, मुली, आजी आजोबा कोणीही करू शकतात. या सेवेचं कसं आहे ना, 3 गुरुवार करायचे, मग थोडा गॅप द्यायचा 15 दिवसांचा, 1 महिन्याचा, नंतर परत 3 गुरुवार व्रताला सुरुवात करायची. अशा प्रकारे ही सेवा करायची आहे. जास्त कालावधी लागणार नाही आणि सेवाही लवकर पूर्ण होईल. महत्त्वाचं म्हणजे लेडीजसाठी मध्येच कुठलाही खंड येणार नाही. 11 गुरुवार 21 गुरुवारमध्ये आपल्याला बऱ्याच अडचणी येतात. म्हणजे तुमचे पिरियड्स येऊन गेल्यानंतर तुम्ही 3 गुरुवारच्या व्रताला सुरुवात करा. म्हणजे काय होईल, तुमच्या 3 गुरुवारच्या व्रताला कोणत्याही प्रकारचा खंड पडणार नाही. येणाऱ्या गुरुवारपासून तुम्ही या व्रताला सुरुवात करू शकतात. तर आता ही सेवा कशी करायची तर बघा मैत्रिणींनो, बुधवारीच केस धुवायचे आहेत, डोक्यावरून अंघोळ करायची आहे. गुरुवारी आपल्याला केस धुवायचे नाहीत, याने काय होतं, आपलं गुरुबळ वीक होतं. म्हणून बुधवारीच डोक्यावरून अंघोळ करायची आहे. ठीक आहे. बुधवार आणि गुरुवार या दोन्ही दिवस मांसाहार कळकळीत वर्ज्य राहील. त्याचसोबत गुरुवारी ब्रह्मचर्याचे पालन करायचे आहे. बघा, बुधवारी दिवसभरात तुम्हाला जसा वेळ मिळेल, जसं शक्य असेल त्या वेळेमध्ये तुम्हाला स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये जायचं आहे. जाताना घरूनच सोबत नारळ, खडीसाखर, फुले, अगरबत्ती घेऊन जायचं. तिथे त्या सगळ्या गोष्टी महाराजांना अर्पण करायच्या आणि स्वामींसमोर नतमस्तक व्हायचं आणि स्वामींना त्रिवार मुद्रा करायचा. जो भक्त स्वामींना मुद्रा करतो तो भक्त स्वामींना अतिशय जवळचा असतो. जो स्वामींच्या समोर झुकतो त्याला कधीही दुसऱ्यांसमोर झुकायची वेळ स्वामी कधीच येऊ देत नाहीत. म्हणून स्वामींच्या केंद्रात मठात गेल्यानंतर सर्वप्रथम स्वामींना मुद्रा करावा. अनन्यभावे महाराजांना शरण जायचं, कारण महाराज म्हणतात, जो कोणी मला अनन्यभावे शरण जाईल त्याचा योगक्षम मी चालवेन. नंतर शांत बसून स्वामींना तुमच्या ज्या काही समस्या असतील, दुःख, कष्ट, त्रास, शत्रुपीडा, आजारपण किंवा तुमच्या काही मनोकामना असतील, नोकरी, लग्न, संतानप्राप्ती, स्वतःचे घर व्हावे, जी काही तुमची इच्छा असेल किंवा समस्या असतील, सगळं स्वामींना सांगायचं. स्वामींसोबत बोलायचं, मन मोकळं करायचं. नंतर स्वामींना प्रार्थना करायची, हे स्वामी महाराज, मी उद्यापासून पुढील 3 गुरुवार व्रत करत आहे. हे गुरुवारचे व्रत, ही सेवा माझ्याकडून निर्विघ्नपणे करून घ्या आणि तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असू देत, असं स्वामींना बोलायचं आणि घरी यायचं. ठीक आहे. आता दुसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी लवकर उठून स्नान वगैरे करून स्वच्छ कपडे परिधान करायचे. पिवळ्या रंगाचे वस्त्र तुमच्याकडे असतील तर अतिशय उत्तम, नसतील काही हरकत नाही. फक्त काळा रंग सोडून इतर कोणत्याही रंगाचे कपडे तुम्ही परिधान करू शकतात. त्याच्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे. तुळशी मातेला जल अर्पण करून चमचाभर कच्चं दूध, त्यामध्ये चिमूटभर हळद घालून हे दूध अर्पण करावं. याने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती सदैव राहते आणि दारिद्र्यता कधीही घरामध्ये येत नाही. आता रोजची देवपूजा करून घ्या. फक्त महाराजांची मूर्ती बाजूला तामणामध्ये ठेवा. स्वामींच्या मूर्तीला अभिषेक करायचा आहे. पाण्यात तुळशीपत्र, गुलाब पाकळ्या घालायच्या, थोडं गंगाजल घालायचं. सर्वप्रथम पाण्याने, नंतर पंचामृताने किंवा दुधाने, त्याच्यानंतर पुन्हा पाण्याने अभिषेक करावा. अभिषेक करत असताना स्वामींचा मंत्र म्हणायचा, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ किंवा स्वामी समर्थाष्टक म्हणा. खूप गोड आहे, म्हणायला खूप गोड आहे. तर असे पातकी दिन मे स्वामी राया, पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया.
नसे अन्यत्राता जगी या दिनाला, समर्था तुझ्या मी न प्रार्थू कुणाला. मला मायना बापणा आप्तबंधू, सखा सोयरा सर्व तू दीनबंधू. तुझा मात्र आधार या लेकराला, समर्था तुझ्या विन प्रार्थू कुणाला. तर असं तुम्हाला श्री स्वामी समर्थाष्टक म्हणायचं आहे. तुम्हाला तुमची इच्छा असेल तर किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असा मंत्रसुद्धा म्हणू शकता. आता हे अभिषेकाचं जे तीर्थ आहे तर ते घरातील सर्व सदस्यांना थोडं थोडं प्यायला द्यायचं आहे आणि थोडं थोडं घरामध्ये शिंपडायचं. घरातील इडापिडा, दारिद्र्य, वाईट ऊर्जा, नकारात्मकता सर्व बाहेर निघतं आणि स्वामींच्या आशीर्वादाने, स्वामींच्या कृपेने माता लक्ष्मीचे आपल्या घरामध्ये आगमन होतं. ठीक आहे. नंतर स्वामींच्या मूर्तीला स्वच्छ कपड्याने पुसून चौरंगावरती ठेवा. नंतर हिना अत्तर लावा, चंदन, अष्टगंध लावा, तुळशीपत्र, पिवळे फूल स्वामींना अर्पण करायचे आहेत. धूप दीप वाळून घ्या. त्याच्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे. आता सेवा करण्यापूर्वी तुम्हाला संकल्प करायचा आहे. संकल्प कसा करायचा तर बघा, उजव्या हातामध्ये थोडं पाणी, हळद, कुंकू, अक्षदा, फुलं घेऊन आणि संकल्प करायचा. तुमचं नाव बोलायचं, गोत्र बोलायचं. तुमचं गोत्र माहिती नसेल तर कश्यप गोत्र बोलायचं. मी कांचन कश्यप गोत्राची स्वामी सेवेकरी असून मी स्वामींचे 3 गुरुवार व्रत करत आहे आणि हे व्रत मी या कारणासाठी करत आहे. म्हणजे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या बोलायच्या आणि हे व्रत निर्विघ्नपणे माझ्याकडून स्वामी महाराज तुम्ही करून घ्या आणि जी काही माझी इच्छा आहे, माझं काम आहे ते पूर्ण होऊ देत असं स्वामी महाराजांना प्रार्थना करून हातातील पाणी डिशमध्ये सोडून द्यायचं. हे पाणी तुळस सोडून इतर कोणत्याही झाडाला तुम्ही घालू शकता. आता आपल्या सेवेला सुरुवात करायची. सगळ्यात आधी श्री स्वामी स्तवन आपल्याला पठण करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 1 माळ श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा जप करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील 1 ते 21 अध्याय पठण करायचे आहेत. या ग्रंथामध्ये एकूण 1 ते 21 अध्याय आहेत. स्वामींचा आत्मा यामध्ये आहे. याची सेवा जर तुमच्याकडून घडत असेल तर तुमच्यासारखा भाग्यवान कोणीच नाही. बघा मैत्रिणींनो, या ग्रंथातील रोज कर्मशः 3 अध्याय आवर्जून वाचा. या सेवेने तुमचा भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ सुखाचा गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या ग्रंथातील 3 अध्याय वाचणं खूप महत्त्वाचे आहे. बघा, सुरुवातीला स्वामी स्तवन झालं, नंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. त्याच्यानंतर 1 ते 21 अध्याय स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करायचे आहे. त्याच्यानंतर 11 माळी जप पुन्हा करायचा. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप आपल्याला करायचा आहे. 11 माळी जप करणं शक्य होत नसेल तुम्हाला तर किमान 2 माळी जप तरी करायचा आहे, पण मनापासून मन लावून जप करायचा आहे. त्याच्यानंतर 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे आणि त्या स्वामी महाराजांची आरती करायची. गोडाचा काहीतरी नैवेद्य दाखवायचा. अशा प्रकारे आपली ही सेवा पूर्ण झाली. म्हणजेच 1 गुरुवार पूर्ण झाला. तर असेच 3 गुरुवार तुम्हाला करायचे आहेत. तर उपवास करायचा का तर तुमची इच्छा असेल तर तुम्ही उपवास करू शकतात. सकाळी साबुदाणा खिचडी, दूध, केळी, फळं, बटाटा चिप्स खाऊ शकतात. नंतर संध्याकाळी तुम्ही स्वामींची पुन्हा आरती करायची. स्वामींना गोडाचा नैवेद्य दाखवायचा. नंतर तुम्ही जेवण करायचं. आता याचे नियम अटी काय आहेत बघा. जोपर्यंत 3 गुरुवार होत नाही तोपर्यंत मांसाहार कडकडीत वर्ज्य राहील. ठीक आहे. आता हे 3 गुरुवार झाल्यानंतर परत तुम्ही थोडा गॅप ठेवून परत 3 गुरुवार करायचे. आता याचं उद्यापन कसं करायचं तर जशी तुमची 2 गुरुवारी सेवा झाली अशीच सेवा करायची आणि संध्याकाळी उपवास सोडायचा. जेव्हा उपवास सोडाल तेव्हा गोडाचा स्वयंपाक करून स्वामींना नैवेद्य दाखवायचा. नंतर तुम्ही जेवण करायचं. हे झालं उद्यापन. पण तुमची जर इच्छा असेल तर एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी तुम्ही जेवायला बोलवू शकतात किंवा स्वामी महाराजांच्या केंद्रात तुमच्या यथाशक्ती दान करू शकतात. 3ऱ्या गुरुवारी केंद्रात स्वामींच्या दर्शनाला जायचं आणि स्वामी महाराजांचे आभार मानायचे की स्वामी माझे 3 गुरुवार पूर्ण झाले. तुम्ही निर्विघ्नपणे करून घेतले सुद्धा. कधी कधी काय होतं की आपली सेवा पूर्ण होण्याच्या आधीच आपली इच्छा पूर्ण होते. कधी काय होतं 3 गुरुवार झाल्यानंतर तुमची इच्छा पूर्ण होईल. बघा, 3 गुरुवार पूर्ण झाले आणि माझी इच्छा पूर्ण झाली नाही तर नाराज व्हायचं नाही. महाराजांवरती विश्वास ठेवायचा, कारण आपण केलेली सेवा महाराजांच्या खात्यात जमा असते. त्याची परतफेड महाराज कधी ना कधी करतातच. इतकं भरभरून देतात की त्याची आपण कल्पनाही करू शकत नाही.
तर अशा प्रकारे हे 3 गुरुवारचे व्रत तुम्हाला करायचे आहे. मैत्रिणींनो, अशा पद्धतीने 3 गुरुवारचे व्रत करून बघा. 100% तुमच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतातच, यात काही शंका नाही. तर चला मग आजचा व्हिडिओ येथे सेंड करते. झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करून शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. स्वामी सेवेत या, टिकून राहा, नवीन सेवेकरी घडवा. महत्त्वाचं म्हणजे स्वामी सेवा करत राहा. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.